हॉटेल शुभविवाह गाडी या ठिकाणी मुलीला देण्यात येणार आहे. भव्य असा शामियाना बनवलेला आहे. सुरेश राऊतजी हरगुडे यांनी आपल्या घराच्या समोर हा भव्य असा शामियाना उभारलेला आहे. या ठिकाणी बुफेची व्यवस्था आणि हा भव्य असा शामियाना पलीकडे इंग्लिश मीडियम स्कूलची इमारत आहे आणि स्वतःच्या जागेमध्ये भव्य असा शामियाना ठिकाणी बुफेची व्यवस्था ठिकाणी भव्य असा शामियाना बनवण्यात आला आहे. या ठिकाणी स्पेशल खुर्च्यांची व्यवस्था स्पेशल खुर्च्यांची व्यवस्था या ठिकाणी लोकांचा उठायचा निघायचा जेवायसाठी पळायचा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेस लोक हात धुवून घेतात. लक्ष द्या. प्रोफेशनल लोक काम करते तसं असं नाही काय प्रोफेशनल लोकांकडे पण लक्ष द्या. काय बी घालून एवढं कडक लक्ष द्या. तिकडे डेकोरेशन कडे कोण काय हात घालतो माळा घालतो काहीच लक्ष द्या. पब्लिककडे लक्ष द्या. त्याने रुखवताची मांडणी गाडी रुखवत वर बाप्पा समवेत कार्यकर्ते तुम्ही या ना तुम्ही या ना फोटो मध्ये जायचं नाही तुम्हाला. सरपंच सुरेश राव हे असा विवाह सोहळा. काळाच्या ओघामध्ये मोठी कुटुंब छोटी झाली, विभक्त कुटुंब पद्धती आली, कुटुंब लहान झाली आणि म्हणून आता कुटुंबातील सदस्य संख्या मर्यादित आहे आणि मग रात्रभर जागायचं कोणी आणि मग तो रुखवत तळायचा कोणी हा प्रश्न असतो आणि म्हणून आता हल्ली तयार मालाला पसंती दिली जाते. परंतु असो, ज्या कलात्मक हातांनी हा रुखवत सजवलाय तो काबिले तारीफ आहे आणि म्हणून महिला मंडळींना विनंती आहे, अजून लग्न सोहळ्याला थोडासा वेळ आहे आणि म्हणून तुम्ही तिथे न बसता तुम्ही हा रुखवत पाहून घ्या आणि त्या कलेची तुम्ही कदर करा. कारण सणसवाड्यातली माणसं कलेचा नेहमीच आदर करतात, कलेचं नेहमीच कौतुक करतात आणि म्हणून सर्व महिला मंडळींना विनंती आहे, थोडा आहे वेळ तर रुखवत बघून घ्या सगळ्यांनी. हरगुडे पाटील परिवारातील चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षी साक्षी आज विवाहबद्ध होतीये ते एका एकत्र आणि भल्या मोठ्या कुटुंबामध्ये. डोडुळगाव मधील असलेलं वहिले पाटील परिवार आणि हा एकत्र कुटुंब पद्धती असलेलं आत्ताचं परिवार वारकरी सांप्रदायिक आहे आणि अशा या परिवारात या सणसवाडी गावातील हरगुडे पाटील परिवारातील ही साक्षी लाडाची लेक आज विवाह करून लक्ष्मीच्या पावलांनी सोन पावलांनी येण्यासाठी तयार आहे. हा खरं आज आनंदाचा दिवस या दोन्ही परिवारांसाठी. गावामध्ये 6-7 वर्ष काम केले आणि जेव्हा पंढरीची वारी असते तेव्हा इथली मंडळी हिरिरीने त्या वारीमध्ये सहभागी होतात, 15 दिवस पायी प्रवास करतात आणि म्हणून खरं तर ही परंपरा या गावाला नवीन नाहीये. परंतु असो, आज या दोन्ही परिवारातील हा लग्न सोहळा या ठिकाणी साकार होतो आहे आणि म्हणून समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण या वधूवरांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आपण उपस्थित होता. आपलं उभय परिवाराच्या वतीने स्वागत आहे. दरम्यान अशा सर्व छान सुंदर तयार होऊन आलेल्या माझ्या ताई साहेब माता माऊली यांचंही वहिले परिवार आणि हरगुडे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करते. आम्ही महिलांची उपस्थिती कधीच नजरअंदाज करत नाही ताई. खरं तर जेव्हा सप्तपदी होत असते तेव्हा नवरदेव पुढे चालतो आणि नवरी पाठीमागे चालते. याचा अर्थ असा नाही की नवरीचं महत्व कमी आहे, नवरदेवाचं महत्व जास्त आहे. खरं तर एक क्षणामध्ये बदलत असतं. उजवा पाय पुढे येतो, डावा पाय मागे जातो, हे चालू असतं आणि म्हणून असं कुणी मानू नये की आपलं महत्व कमी आहे. खरं तर नवरी मागे चालते याचा अर्थ काय,
तर ही संसाराची जी गाडी आहे त्या गाडीच्या मागच्या चाकावर नेहमीच जास्त भार असतो आणि म्हणून असं काही नाहीये. आणि म्हणून आम्ही सर्व महिलांचं देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवर्जून स्वागत करतो. जन्म घ्यायला आई पाहिजे, राखी बांधण्यासाठी बहीण हवी, गोष्टी सांगण्यासाठी आजी हवी, प्रेमाने पुरणपोळीचा घास बनवण्यासाठी मामी हवी, हट्ट बनवण्यासाठी मावशी हवी, जीवनामध्ये सोबत म्हणून पत्नी असावी आणि जीवनाच्या प्रवासामध्ये सोबत म्हणून पत्नी असावी आणि जीवनामध्ये प्रोत्साहन म्हणून मैत्रीण असावी. या सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडते अर्थात एक मुलगी जगली पाहिजे, शिकली पाहिजे, टिकली पाहिजे आणि समाजामध्ये नावारूपाला आली पाहिजे. परंतु ताईच्या जन्माला जगाला पेढे आणि मुलीच्या जन्माला आईला जोडे ही मानसिकता आजही आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये कुठे ना कुठेतरी कोपऱ्यामध्ये पाहायला मिळते. खरं तर हे बदललं पाहिजे आणि आपण खरं तर निवेदकांनी असेल, विचारवंतांनी असेल, व्याख्यात्यांनी असेल, कीर्तनकारांनी असेल, प्रवचनकारांनी असेल, हे प्रबोधन केलं पाहिजे. कारण प्रबोधनाच्या माध्यमातून हजारो वर्षांची मानसिकता ही बदलत असते. वाकडे होते, माणसं मात्र सरळ वागत होती. आज गावं मोठी झाली, माणसं मात्र छोटी झाली. रस्ते वेडेवाकडे होते, आज रस्ते सरळ झाले, माणसं मात्र वेडीवाकडी वागू लागली. रस्ते डांबरी झाले, माणसं मात्र डांबरट झाली. परंतु सणसवाडीकरांची बाब वेगळी आहे. सरळ विचारासाठी, सरळ आचारासाठी, विचारांची उंची आणि आचाराची खोली प्राप्त करणारे हे दोनही परिवार आहेत. अर्थात वहिले परिवार आणि हरगुडे परिवार या दोनही परिवाराच्या वतीने अगदीच लग्न चालायचे. बैलगाडीमध्ये वराडा बसायचं, मग तो प्रवास, असे 5-5, 6-6 दिवस, 10-10 दिवस लग्न चालायचं. परंतु आता काळ बदललाय. 10 दिवसांचं लग्न एका दिवसावरती आलंय, एका दिवसाचं लग्न काही तासांवरती आलंय. खरं तर आता वैभवजी म्हणते की क्रिकेट आणि लग्नाचा जवळचा संबंध कसा काय. खरं तर पूर्वी बघा 5 दिवसांचा खेळला जायचा, ज्याला कसोटी म्हणायचे. कसोटी मधला रस कमी झाला, वन डे क्रिकेट आलं, वन डेतला रस कमी झाला, आता 20 क्रिकेट आलं. खरं तर क्रिकेटमध्ये जेव्हा फलंदाजाच्या नाकासमोरून वेगाने चेंडू जातो, ज्याला बाउन्सर किंवा बिमर असं म्हटलं जातं. खरं तर क्रिकेटमध्ये जसे बाउन्सर आहेत, आता लग्नामध्ये देखील बाउन्सर आले. आता बघा समोरच्या बाजूला जे काळ्या वेशातले अर्थात काळा टी शर्ट घातलेले, काळ्या ट्राउझर्स घातलेले जी मंडळी आहेत त्यांना बाउन्सर म्हटलं जातं. म्हणजे क्रिकेट आणि लग्न यांचा कुठे ना कुठेतरी जवळचा संबंध आहे. पण असो, हा काळाचा सगळा महिमा आहे. मंडळी लगेच म्हणतात महिलांना सांगा जरा डाव्या बाजूला स्थान बनवा आणि आम्ही सांगून टाकतो की महिलांनी डाव्या बाजूला स्थान बनवा. आता पण महिलांना आमचा राग येतो की आम्हीच प्रत्येक वेळा डावी बाजू काय घ्यायची. तर त्याचा असं आहे बरं का, मध्ये एक मजेदार किस्सा व्हॉट्सअपवरती येऊन गेला. वाणिज्य शाखेमध्ये अकाउंटन्सी नावाचा विषय आहे, ज्या विषयामध्ये आता सांगितलं जातं की उत्पन्न हे उजव्या बाजूला लिहिलं जातं आणि खर्च डाव्या बाजूला लिहिलं जातं. म्हणून महिला मंडळी डाव्या बाजूला, पुरुष मंडळी उजव्या बाजूला. परंतु आता तसं राहिलेलं नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची देखील बाजी आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे आदरणीय ऊर्जा स्रोत म्हणून आम्ही ज्यांना म्हणतो, आमचे मित्र मार्गदर्शक सन्माननीय दत्तात्रय पठाणराव हरगुडे, माननीय माजी संचालक शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आगमन होत आहे. सन्माननीय गोरक्षेठ दरेकर, माननीय चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी सणसवाडी नगरी आगमन होत आहे. मान्यवरांचं स्वागत आहे. आदरणीय दोनही मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं. शिरूर पंचायत समिती आनंदरावजी हरगुडे साहेबांची उपस्थिती कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. आदरणीय साहेबांचं मंगल सोहळ्याच्या निमित्ताने स्वागत आहे. विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं. कार्यमालकांची जबाबदारी, आपल्या पाहुण्यांची जबाबदारी असते. त्याप्रमाणे आजचाही विवाह सोहळा अगदी हा शुभ मुहूर्तावरच संपन्न व्हावा याची काळजी आपण सर्वच जण घेऊयात. आणि पुनश्च एकदा पाहुण्यांना विनंती असेल, या ठिकाणी जी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपण घर बघावं बांधून, लग्न बघावं करून, घर बघावं बांधून. आणि आजचाच हा लग्न सोहळा बघा, गेल्या कित्येक महिन्यांपासून चालू असलेली तयारी आज साक्षात आपण या ठिकाणी अनुभवतोय. एवढा सुंदर सोहळा, या ठिकाणी सुंदर वातावरण आणि केलेलं हे डेकोरेशन, आणि यामध्ये कित्येक हात राबले असतील तेही केव्हापासून. त्याचप्रमाणे आपण सर्व पाहुणे मंडळी, मध्यस्थी मंडळी, करवल्या, सगळेच पाहुणे मंडळी हे गेले कित्येक महिन्यापासून या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहात. आणि आता तो शुभ मुहूर्त, सोनेरी क्षण येऊन ठेपलेला आहे अगदी काही कालावधीवरच. लग्न बघावं करून आणि असं म्हणतात की विहीर बघावी खोदून असं म्हटलं जातं. खरं तर एक काळ होता, एक वेळ होती. खरं तर लग्न सोहळ्याच्या माध्यमातून वरपक्षाला, वधू पक्षाला आहेराच्या माध्यमातून मित्रमंडळी, ग्रामस्थ, गोतावळा आहेराच्या माध्यमातून मदत करायची. पण आज आपल्या समाजाचा आर्थिक स्तर उंचावलाय, आता आपला आहेराची गरज वाटत नाही. परंतु असो, या लग्न सोहळ्याच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या सर्वांच्या जीवनातील बहुमूल्य वेळ क्षण या दोन्ही परिवाराला भेट देतात. खरं तर वेळ ही जगातली अशी भेट आहे जी दिल्यानंतर कधीही परत घेता येत नाही. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी दिलेली वेळ या दोन्ही परिवारासाठी अमूल्य भेट आहे. आणि म्हणून लग्नपत्रिकेमध्ये संजू दादा एक तळटीप आहे, आम्ही कोणत्याही प्रकारचा आहेर स्वीकारणार नाही, कारण तुम्ही दिलेली वेळ ही आमच्यासाठी अमूल्य भेट आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा सणसवडीचे माननीय माजी अध्यक्ष सन्माननीय अनिलजी दरेकर कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित. शुभाशीर्वाद देणं हा देखील संस्काराचाच एक भाग. आणि आज चिरंजीव अभिषेक आणि चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी साक्षी यांच्या आयुष्यातील हा सुंदर क्षण नवजीवनातलं टाकलेलं हे पहिलं पाऊल आणि नवजीवनात टाकणारं हे पहिलं पाऊल अभिषेक आणि साक्षी साजरं करतायत तुम्हा आम्हा सर्वांच्या उपस्थितीत. आणि या दोघांसाठी वरराजा आणि वधूराणी यांच्यासाठी खास वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. पुनश्च एकदा दोन्ही परिवाराच्या वतीने तुम्हाला उद्योजक कांताराम साखोरे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. दोन्ही परिवाराच्या वतीने आदरणीय साखोरे साहेबांचं स्वागत आहे. आपल्या समितीला आपले मित्र आणि सहकारी यांचं स्वागत करतानाच फुलगावरून आलेल्या या सर्वच मान्यवरांचं या मंगलक्षणी मनापासून स्वागत आहे. जन्माला आल्यानंतर 16 संस्कार हे झाले पाहिजेत आणि 16 संस्कारापैकी महत्वाचा आणि 15वा संस्कार म्हणजे विवाह. विवाह या शब्दाला जर आपण दुभागलं तर तो 2 भागांमध्ये दुभागला जातो. विवाह म्हणजेच विशिष्ट जातीचं, विशिष्ट धर्माचं, विशिष्ट कुळाचं वहन करणं म्हणजेच विवाह. असाच आजचा हा पवित्र विवाह सोहळा म्हणजे चिरंजीव अभिषेक आणि चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी साक्षी यांच्या आयुष्यातील सुंदर सोहळा. आणि याच निमित्तानं समस्त हरगुडे पाटील आणि वहिले पाटील या दोन्ही परिवाराच्या वतीने मिळालेलं जे काही अगत्याचं, आपुलकीचं, स्नेहाचं, प्रेमाचं मोलाचं, लाख मोलाचं निमंत्रण मिळालं आणि या निमंत्रणाचा स्वीकार करून त्या निमंत्रणाचा मान राखून आपल्यासारखे नामवंत, कलावंत, कीर्तिवंत, गुणवंत, आदरणीय, वंदनीय, पूजनीय व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सर्वच पाहुणे मंडळी, मान्यवर, त्याचप्रमाणे आपल्या या ग्रामीण भागातील काळ्या आईची मनापासून सेवा करणारा बळीराजा, आपण सर्वच उपस्थित राहिलात. आलेल्या सर्व मान्यवरांचं, वराडी मंडळींचं या दोन्ही परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करते. एक ताक लोणी सर्व एकाच परिवारातले, परंतु प्रत्येकाची किंमत मात्र प्रति किलो वेगवेगळी आहे. फरक संस्काराचा. म्हणून सोनं जेव्हा खाणीमध्ये सापडतं तेव्हा त्याची किंमत, सोनं जेव्हा शुद्ध होतं तेव्हा त्याची किंमत, आणि सोन्याचा जेव्हा दागिना बनतो तेव्हा त्याची किंमत, आणि तेव्हा तो दागिना आमच्या सुवासिनीच्या गळ्यामध्ये जाऊन बसतो तेव्हा त्याची किंमत. प्रत्येक ठिकाणी सोनच आहे, फरक संस्काराचा. आणि म्हणून संस्कारांची मात्रा, अर्थात चांगल्या संस्कारांची मात्रा जेवढी जास्त तेवढी माणसाची, वस्तूची, वास्तूची, निर्मितीची किंमत जास्त. आणि म्हणून या संस्काराचं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन झालेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रकाश डोळ्यावरती येतो तेव्हा समोरचा माणूस कोण आहे ते ओळखणं अंधार पडल्यानंतर अवघड होणार आहे. की जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. आणि सासर आणि माहेर उजळवणारी तीच एक ज्योत असते. आणि अशीच हरगुडे पाटील परिवारातील लाडकी लेक चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी साक्षी आज सज्ज होत आहे तिच्या नवजीवनात पदार्पण करण्यासाठी. चिरंजीव अभिषेक यांच्या साथीने आणि याच निमित्तानं, या सोहळ्या निमित्तानं आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिलात. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. ज्वारी आहे, बाजरी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आपल्या मातीमध्ये आपण पिकवतो. मग अक्षता म्हणून तांदूळच का? खरं तर तांदूळ हे जगातलं एकमेव असं धान्य आहे जे कधीही आतमधून किडत नाही. हे धान्य असं आहे की ज्याची कधीही 2 शक्ल होत नाही. खरं तर अक्षता म्हणून तांदूळ का भाऊ? तर ह्या तांदळासारखा हा संसार अभंग राहावा ही खरं तर त्याच्या पाठीमागची इच्छा असते. जेव्हा भाताचं पीक घ्यायचं असतं तेव्हा एका खाचरामध्ये रोपं तयार करावी लागतात. ती जोमात आली की काढली जातात, लावणी होते, भाताचं पीक साकारतं. मुलीचं जीवन आणि भाताचं जीवन समांतर आहे. एका घरामध्ये तिचा जन्म होतो मुलीचा, अर्थात लहानशी मोठी होते, उपवर होते, आणि मग लग्न सोहळ्याच्या माध्यमातून सासरी जाते आणि खऱ्या अर्थाने तिच्या व्यक्तिमत्वावर भर येतो. माणूस आपण कोणाला म्हणतो? ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे. त्या माणसाला अधोरेखित करताना आपण म्हणतो धुतल्या तांदळासारखा माणूस. आणि म्हणून खरं तर हा विचार, हा कार्यकारण भाव या विचारा पाठीमागे आहे. गाठी आणि हा सोहळा साजरा होतोय तुम्हा आम्हा सर्वांच्या उपस्थितीत. आजच्या दिवसाचा हा सोहळा आजच्या दिवसापुरता नाही, ही नाती आजच्या दिवसापुरती नाही, तर या दोन्ही परिवारासाठी, या घराण्यांसाठी, ही पुढील कित्येक पिढ्यांसाठी स्नेहाची एक पायवाट असणार आहे. आणि हा सुंदर क्षण साजरा करण्यासाठी आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिलात. तकार आणि तारुण्य रसाने ओतप्रोत भरलेली मिरवणूक, अर्थात नवरदेव बनण्याची मिरवणूक
बाहेर रंगात आलेली आहे. आता विनंती आहे अर्थातच डुडुळ गावच्या वहिले पाटील परिवाराला अर्थात वरपक्षाला आता कार्यक्रमाचे मानबिंदू केंद्रबिंदू वरराजे अभिषेक यांना मुख्य प्रवेशापाशी घेऊन या. कार्यक्रमाच्या प्रत्येक तरुण मनाला भुरळ घालणारं वळण अर्थात लग्न आणि या वळणावरती आपण सर्वजण या वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात. आपणा सर्वांचं या मंगलखरी स्वागत करताना मी दोन्ही परिवाराच्या संयोजकांना आता विनंती करेल की आता शितोळे यांचंही स्वागत व तसेच सन्माननीय समीर शिंदे, सागर भाऊ पाटील, निलेश भाऊ सुरासे व अजय नवलगुंड, त्यानंतर सन्माननीय अतुल शिंदे, सन्माननीय प्रीतीताई सुरासे, सन्माननीय वैशालीताई मोकाटे यांचे या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योजक भानुदास सेठ दरेकर पाटलांचं कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन होत आहे. सन्माननीय रवींद्र आभाळे, माननीय उपसरपंच नवनाथ शेठ भुजबळ या मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. दोन्ही परिवाराच्या वतीने स्वागत. प्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा अशा या विघ्नहर्त्या गणराला प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करून वहिले पाटील आणि हरगुडे पाटील या दोन परिवाराने दिलेल्या आग्रहाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या दोनही कुटुंबावर प्रेम करणारे त्यांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे, मित्र परिवार, उपस्थित बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण या शुभम मंगल कार्यालयाच्या पवित्र भव्य दिव्य या वास्तूमध्ये प्रामुख्याने विवाहबद्ध होत असणाऱ्या नियोजित नववधूंना सदिच्छा शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं उपस्थित झालात. उपस्थितांमध्ये प्रामुख्याने आदरणीय दत्तात्रेयजी तापकीर पाटील आपलंही मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. विठ्ठलराव बाळकृष्णजी पठारे पाटील, राहुलदादा तापकीर पाटील, गणेशदादा लांडगे पाटील, पैलवान निलेशदादा तापकीर पाटील, पैलवान प्रकाशदादा तापकीर पाटील, सुरेशदादा तापकीर पाटील, बाळासाहेबजी ढगे पाटील, श्रीकांतजी तापकीर पाटील, सचिनरावजी तापकीर पाटील, ऋषिकेशदादा शिंदे पाटील आपलंही मनपूर्वक स्वागत केलं जात. समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सकल कलांचा आणि सकल गुणांचा अधिपती असणाऱ्या, अखिल विश्वाला निर्विघ्नतेचं तोरण बांधणाऱ्या आणि मंगलाचं प्रतीक असणाऱ्या गणेशाला प्रथमतः मी वंदन करतो. आजच्या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने वहिले पाटील आणि हरगडे पाटील या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुधीर तात्या वहिले पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय राहुलजी गुंड, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय दत्तात्रेयजी तापकीर पाटील, आदरणीय विठ्ठलरावजी पठारे